मला अर्नाला किनारी सापडला तर मी त्याला बोलवला म्हणजे काय आहे तर त्याच्या हातामध्ये पिशवी होती आणि त्याच्यामध्ये आपण जी चौकशी आहे ना ते सगळं दप्तर होतं त्या पिशवीमध्ये. तर हे कोणी तुला दिलं दप्तर म्हणे मला पोलीस साहेबांनी घ्यायला बोलवलेलं असं मला बोलला. पोळीने मला घ्यायला दप्तर बोलवलेलं आहे तर हे पोळीनं द्यायचं त्या ग्रामपंचायत म्हणजे तुला कोणी दिलं हे दप्तर ग्रामपंचायतीमध्ये तुम्ही पोलीस साहेबांची परमिशन घेतली का ना ते म्हणे मला माहिती. मग मी त्याला उभा केला आणि फोटो काढला. अटेस्टेड लागतो बरोबर. त्या पंचायतीच्या अटेस्टेड कॉपी तुमच्या दिलेल्या आहेत मग पंचायतीकडून अटेस्टेड आणि तुमच्या दिलेल्या पुन्हा व्हेरीफाय करणार आणि ते करूनच म्हणजे असं नाही असं किती वेळ तुम्हाला आता लागणार आहे तर आम्हाला नक्कीच तो दिवस द्या की त्या दिवशी आम्हाला मंगळवार बुधवार अहवाल केलेला चालला मंगळवार 10 तारीख त्या दिवशी सर आम्हाला पूर्णतः आपली कॉपी मिळाली पाहिजे रिपोर्टची. तुम्ही काय याला व्हॉट्सअप करतो साहेब पाठवल्याचं तुम्हाला काल 100-150 लोकांचा पोस्ट पाठवला घरी आणि आज बाहेर लोक पण येत होते 100वर. मी सांगितलं बघा मी साहेबांनी मला 3 तास दिली होती पण ते त्यांच्या कामामध्ये पण असतात इतर बँकेचे पण काम असतात आणि त्यामध्ये वेळ मिळत नाही. पण तरी पण साहेब माझं एक स्पष्ट मत आहे की माहितीच्या आधारे तुम्हाला संपूर्ण दप्तर जसं ग्रामपंचायतीने ग्रामसेवकाच्या सहीविषयी मला दिलेला आहे अटॅस्टेड त्याचा अतिशय खोल सखोल अभ्यास करू. कारण शेवटी ती माझं गाव आहे आणि माझ्या गावाच्या सरपंचावरती बेकायदेशीर एखाद्या गुन्हा किंवा काहीतरी बोलणं हा सुद्धा मला शोभून दिसणारा नाही आहे. पण जो तर तो अपराधी आहे आणि जर त्याने अपराध मोठे केलेले आहेत तर त्याला या संपूर्ण म्हणजे जे काय तुम्हाला दिलं आहे त्यामध्ये जेवढा भ्रष्टाचार आहे की तिने खोटी कागदपत्र बनवणं खोटं दस्तऐवज बनवणं खोटे दस्तऐवज बनवून कर्मचाऱ्याच्या नावे पैसे काढणं किंवा असे अनेक प्रकार घडलेले आहेत. तर 15-20 तारखेमध्ये तर डोळे विस्फोरून गेलेले आहेत. दुसरा ग्रामसेवक श्रीकांत मोरे ज्याचे माझ्या ग्रामपंचायतीमध्ये ज्याची नियुक्ती पण झालेली तरी सुद्धा त्यांनी सह्या करून त्याच्याकडून सह्या करून सरपंचाने पैसे काढलेले आहेत कळलं का. आणि कोळीने संतोष कोळीने तर एवढा मोठा भ्रष्टाचार केला आहे एका या सरपंच बहिणी एवढा मोठा भ्रष्टाचार की महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये 1 नंबरची ग्रामपंचायत केला असेल की जिच्यामध्ये एवढा मोठा भ्रष्टाचार एका बाईने केलेला आहे. कितीही तुम्ही शोधा कितीही काय करा तुम्ही असं पान उलटा तसं पान उलटा पण शेवटी सत्य मी तुम्हाला दिलेला आहे कळलं का. त्याच्यामध्ये एक जरी माझी मिस्टेक पुढे आढळली ना तर तुम्ही मला सांगा कारण ती शेवटी माझी भगिनी आहे आणि तिचा आरोप करताना मला पण विचार करून हे करावं लागेल. परंतु तिने एवढा मोठं काय कारस्थान केलं कारस्थान मी तर ग्रामपंचायत मीटिंगमध्ये समजावून सांगायचा की मॅडम बघा तुम्ही नवीन आहात माझ्याकडून ॲडवाईस घ्या माझ्याकडून शिकून घ्या मला काय माहीत ना तुमची गरज ना मला काय तुमचं पडली ना मिळत अशा उद्धट भाषेने सुद्धा मला अपमान केलेला आहे. कारण शेवटी मला त्याला शिकवणं माझं कर्तव्य होतं तर मी जाणकार आहे. पण तिचा सासरा तिला काय शिकवत होता काय ना जो पूर्ण भ्रष्टाचारी कागदपत्र मी तुमच्या हातामध्ये दिलेले आहे आणि त्याची सखोल चौकशी करणं आता असे सुद्धा प्रकार अजून ग्रामपंचायतीमध्ये होत आहे. आता परवा दिवशी मी आता राणेला फोन केला होता की राणे कुठलंच काम चालू न मिळत मग तुम्ही 98,975 रुपये का काढले पुन्हा 27,000 का काढले अगोदर तुम्ही 42 लाख रुपये काढलेलेच आहेत बेकायदेशीर त्याचं कुठेच पत्ता नाही मिळत काय आणि कोणी तर बिनधास्त काही करतो कळलं का. आणि बघा 15व्या विधेयकातून आता हे पैसे काढलेले आहेत आणि त्याच्यातून कुठेही काम दिसत नाही आणि मी बटन दाबलं कॉम्प्युटरवरती माझ्या नंबर टाकला अरे म्हणजे आज पुढे पैसे राणे पैसे का 98,000 मी राणे फोन केला राणे उचललं नाही आज मी विचारलं राणे की राणे काय मी सांगतो पुन्हा 27,000 का काढले तसं जिच्यावर लाखो रुपयाचा भ्रष्टाचार आहे बेकायदेशीर बेभरवसे आणि 420 सुद्धा तिला माफ करणार नाही अशी महाभयंकर गुन्हे तिने कागदपत्राच्या आधारे केले आहेत. ग्रामपंचायत तक्रार हे इतके मोठे अपराध केलेले आहेत तर त्याची शिक्षा मिळणं आणि तुमच्या हातून ही अपेक्षित आहे आणि ती द्यावीशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि तोपर्यंत आर्थिक व्यवहार करणं बंद करा की जो ह्याचा निर्णय तुमच्या हातामध्ये आहे
कारवाईचा निर्णय तुमच्या हातामध्ये असताना त्यांनी आर्थिक व्यवहार करणं योग्य नाही. मी सरपंच झाला साहेब, हा संदीप मी सरपंच झाला आणि काय झालं माहिती सर त्यांच्या ज्या तक्रारी त्याच्यानुसार पण दखल 6 तक्रार. आता आमदार निधी पण तुम्ही जरा चेक करा. आमदार निधी योगेंद्राच्या भावाने 5.25 लाख रुपये NFT त्याच्या नावाने केली कुणी हिच्या सासऱ्याने, आणि ती बँक ऑफ महाराष्ट्र सगळे बँक ऑफ महाराष्ट्र रेकॉर्ड पण मागितला, जिल्ह्याने मागितला, तो पण त्याने दिला. शिवने स्वतःच तो रिकॉर्ड मागितला ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून, आणि तो त्यांनी दिला डायरेक्ट. आणि योगेंद्राच्या भावाच्या नावाने जो ब्रांचचे कर्मचारी आहे त्याच्या नावाने 5.25 लाख रुपये काढले. आणि शेवटी सरपंचांनी स्वतःच्या नवऱ्याच्या नावाने पण 1 लाख रुपये काढले, जनसुविधेमध्ये पण काढले. स्वतःच्या नवऱ्याला 1 लाख रुपये सरपंच असं त्याच्या खात्यामध्ये बदल ट्रान्सफर केले आणि रोख कॅश दिली. रेकॉर्ड तुमच्याकडे सगळं आहे सर. आणि ही सगळी खानदानी जी वर्कर आहे, स्टँडर्ड चौकड आहे, असं मी किती वेळा मागत राहील आणि किती वेळा मी न्याय मागत राहायचा. आणि नंतर या गरीब जनतेच्या डोक्यावर आलेला 15 रुपयाचा पैसा आमच्या घर पडला. कोणी 6 लाख रुपये घेऊन घरी फिरतो. लाखो लाख रुपये एक वर्ष आले 30% मार्च आहे, आणि तो 2 लाख रुपये खिशातून ठेवतोय, ते भरत नाही. त्या रेकॉर्ड 137 पानाचा मी तुम्हाला हे दिलेलं आहे, 137 पानाचा मी तुला अहवाल मी मला दिलेला आहे. आणि एवढा मोठा जाऊ नये म्हणून सगळ्याच्या झेरॉक्स कॉप्या ज्या ग्रामपंचायतीकडून माहितीच्या केवळ फौजदारी गुन्हे दिलेले आहेत, त्याच्यावरती फक्त तुम्ही इकडे अटॅस्टेड त्यांचे घ्यायचे आहेत. केली. आणि तुमच्या पुढ्यामध्ये सर्व दिलेलं तुमच्या आहे. पुढ्यामध्ये मी माझ्या घरचं एक लेटर न दिलं ना साहेब. तक्रार द्यायची सर माझ्या घरचं तुम्हाला हे कागदपत्र मी दिलेलं नाही. जे ग्रामपंचायती माहितीच्या आधारे दिलेलं आहे ते सगळे कागदपत्र मी तुम्हाला जशीच्या तशी दिलेले आहेत, आणि त्याच्या सगळ्या कॉपी माझ्याकडे माझ्या शिलबंदी पेटीमध्ये आहेत. आणि मी भीतीपोटी ते माझ्या डबल लॉकमध्ये कॅमेरा पेटी ठेवलेले आहेत, कारण उद्या कोण आले एखाद्या नेलं तर एखादं कागदपत्र मला पुरावा दिसलं पाहिजे, मला ऐकता अपडे पाहिजे. मला मंत्र्यांमध्ये आपली, कारण मी मंत्र्याकडे गेले, मंत्र्यांनी मी दाखवलं साहेब हे काय ग्राम विकास मंत्र्यांना म्हणजे असं होऊन नाही, असं म्हणजे फोन करा, आणि तुम्ही फोन आला लगेच, कळलं का. आणि तुम्हाला मुख्यमंत्र्यांच्या केबिनमधून पण फोन असेल. तर ह्या गोष्टी सर लक्षात घ्या. आणि माझ्या गरीब जनतेच्या डोक्यावरील पैसे लुटलेले आहेत अशा माणसांना. आणि मी तिला मॅडम सर मी तिला हे पण सांगितलं, मॅडम तुम्ही आता खुर्चीवर बसल्या सरपंच म्हणून तुमच्या माहेरी 10 वर्ष झाली जनसेवा निर्मल भारत अभियान पैसे घेतलेले आहे 10 वर्ष. आता तुम्हाला सरपंच 2 वर्ष झाली, अजूनपर्यंत तुमच्या माहेरी शौचालय मिळत नाही काय. आणि तुम्ही आले तेव्हा गाठी ड्रम काढले प्लास्टिकचे काय, आणि तिथे समोर मी दाखवतो. आणि जर सुद्धा सरपंच अख्खा 12 वर्षपर्यंत जी बाई सरपंच झाल्यानंतर 2 वर्षांमध्ये सुद्धा स्वतःच्या बाहेर शौचालय नाही, ती उभी राहिली. मी आरोप केला. आता मला तहसीलदार परत म्हणतात की एवढं तिचं मिस्टेक आहे, तुम्हाला मी न्याय देतो. वार्ताहरांना 15वा वित्त आयोग, ग्रामनिधी आणि आमदार निधी ह्यामध्ये जशी त्यांनी फ्रॉड केलेला आहे, भ्रष्टाचार केला आहे, त्याचे संपूर्ण डिटेल जसेच्या तसे देतो. आणि ही माहिती मी ग्रामपंचायतीच्या दप्तरामध्ये असलेलं सगळंच जसेच्या तसं आहे. यामध्ये माझ्या घरचं, चंद्रकांत मेहरचं किंवा इतर कुठलेही कागदपत्र नाही आहे. आणि त्यामध्ये मी ह्या प्रशासनाला मी चॅलेंज केलेलं आहे की मी गेले वर्षभर भांडतोय, पण अजूनपर्यंत मला न्याय दिला जात नाही. तर आता बिडो साहेब एकदम चांगले माझ्या वसई तालुक्याला भेटलेले आहेत. असे बिडो साहेब पहिल्यांदा मी वसई तालुक्यात, मी सभापती मॅडम पण होते, त्यात पण मी म्हणतोय की त्यांच्या कार्यपासून 2015 सालापासून पहिले असे बिडो साहेब भेटलेले आहेत की जे अतिशय प्रामाणिक आहात, आणि त्यांनी मला न्याय द्यावा अशी मी त्यांच्याकडे विनंती करतो. हे व्हिडिओ पण पेलीकर साहेब पण अतिशय चांगले आहेत, त्यांनी पण मला न्याय द्यावासी, कारण त्यांनी पण पूर्ण अभ्यास केला आहे, त्यांनी पण मला न्याय द्यावासी मी विनंती करतो. कारण विनोद पाटील ग्रामीण अधिकारी कधी काय बनतील ते मला माहित नाही. पंचायत चंद्रकांत मेहर यांनी तुमच्याकडे अर्ज दिलेला आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? त्यांचा अर्ज आपल्याकडे आलेला होता. आपल्याकडे महानगरपालिकेचं इलेक्शन होतं, त्याच्यात आमचा सर्व कर्मचारी वर्ग जो होता त्यांचे ड्युट्या केलेल्या होत्या.
आणि त्याच्यामुळे आमची ती चौकशीचं राहून गेलं होतं. पण आता गेल्या 3 तारखेला आमची सर्व टीम पाठवली होती आम्ही आणि प्रत्यक्ष जागेवर जाऊन त्यांनी सर्व कागदपत्र वगैरे सही केलेले आहे. आता हे पुढच्या आठवड्यात त्यांना आम्ही चौकशी अहवाल म्हणजे वरिष्ठ कार्याकडे पाठवून देणार आणि त्याची प्रत त्यांना देणार. आतापर्यंत जी काही तुम्ही चौकशी केली त्याच्यात तुम्हाला असं काही ग्रामपंचायतीमध्ये घोळ झालेला दिसत आहे का? आता तेच बोललो तुम्हाला 3 तारखेला आताच गेली होती आमची टीम आणि सर्व कागदपत्र त्यांनी आणलेले आहेत. त्यांचं झेरॉक्स वगैरे चाललेलं आहे. या येत्या 2 दिवसात ते बसून वगैरे जोपर्यंत माझ्याकडे चौकशी अहवाल येत नाही तोपर्यंत मला काही त्याचं डिस्कशन देता येईल. धन्यवाद.